सकाळी सकाळी मस्त जलेबी फावडा. चहा पिऊन झालाय आता आमचा. आता आम्ही चाललोय कुठं जायचं आपण? डोलावीरा. रोड टू हेवन. ठीक आहे चला. आवाज आहे ना आराम. आपण आता आलो आहे रोड टू हेवन. हे बघा हे रोड टू हेवन. डोलावीरा इथून 25 किलोमीटर आहे. हे बघा इथं सगळं दोन्ही साईडला. आणि ही जी बाजू बघताय तुम्ही इथून पाकिस्तान बॉर्डर फक्त 30 किलोमीटर आहे. म्हणजे मॅपमध्ये तरी असं मी बघितलं आता या साईडला इथं पाकिस्तान बॉर्डर आहे. हे एंडच आहे. तर आता आर्मीचं आहे थोडंसं. आर्मी बेस कॅम्प वगैरे आहेत आतमध्ये तिकडं आतमध्ये. आणि दोन्ही साईडला इथून पुढं जवळजवळ 30 किलोमीटर डोलावीरा आहे. आणि हा दोन्ही रोड असाच आहे सेम असाच सेम रोड आहे. हे बघा असा रोड आहे. उडवायचा आहे का ड्रोन? ट्राय करूया. हां ट्राय करू. गेली ती पोलीसची गाडी पुढे. तर ड्रोन उडवायची खूप इच्छा आहे. ड्रोन सगळं रेडी सगळं आहे माझ्याकडे. प्रॉब्लेम असा आहे की ड्रायव्हर म्हणतात की इथं थोडंसं सध्या अलाउड नाही आहे ड्रोन. पण माहीत नाही आता बघू. आता इथं पोलीस दिसत नाही आहे. चान्स भेटला तर उडवून घेऊ आपण ड्रोन. ड्रोन यूज नाही करते आम्ही. पण माझ्याकडं सेल्फी डिजिटेकची सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड आहे. तो यूज करून आम्ही असं प्रिटेंड करतोय की आम्ही ड्रोन यूज करतोय. त्या ट्रायपॉडचा यूज करून घेतोय. कारण ड्रोन यूज करायला थोडी भीती वाटते. यूज अलाउड आहे नाही आहे माहीत नाही. सो आम्ही असंच यूज करून बघतोय आता. पण छान आहे वातावरण इकडं. हा पॉईंट तुमच्या आयडियाने मी ठेवा नक्की नक्कीच ठेवा. ए तो फिरा फिरा फिरा. नाही आला चांगला. आला आला. बघा फ्लेमिंगो. खूप आहे तिथे. अख्ख्या रोडनी आम्हाला फ्लेमिंगो दिसले. जाऊ इथं पण खूप आहे. पुढं पण खूप आहेत. AC इथे दिसले का खूप. इथं पण खूप आहेत. हे सर्वात जवळ आहे. हरप्पन सिटी. कसलं सॉरी म्हणतो तू? ॲज युजल पॉज करून वाचून घ्या जी काय माहिती आहे. तर हे ॲक्च्युली आहे आपलं जे पिक्चर आलं होतं ऋतिक रोशनचा मोहिंजोदारो. त्याच्यावर ही आहे ॲक्च्युली. युनेस्को साईटच्या अंडर येते ही सुद्धा. जुने घरं जुनं सगळं हडप्पन सिव्हिलायझेशनवर पिक्चर होता तो. आणि त्याच्या ह्या जागेवरच तो पिक्चर होता ॲक्च्युली.
बघू आता काय ते जलाशय आहे आता हे. एवढं मोठं आहे बघा हे सगळं. थंड राहायचं काय माहित नाही अन्नगार म्हणजे એટલે એનિમલને આગળ ચલાવે એટલે પ્લેટ રાખવામાં આવે એટલે એનિમલ આગળ જાય એટલે એનું ટાઈમિંગ હોય કે હું અહીંયા પહોંચી ગયો છું તો બેગ અહીંયા આવી ગઈ છે ઉપર ત્યારે એનિમલ ચલાવતો ચલાવતો રસી ઉપર આવી રીતે બેસી જાય એટલે બેગ છે અહીંયા પ્લેટ પર ટકરાય અને આવી રીતે ઓટોમેટિક પલટી જાય काय અંદર म्हणतो काहीच આ બાજુ कळत नाही. એટલે સીધું પાણી સર અહીંયાથી આ બાજુ સ્લોપમાં સ્ટોન રાખેલો છે So, आपण हे पण थांबू शकतो. हां हे सगळं शहर होतं ॲक्च्युली सगळं हे सगळं दफन झालं नंतर नंतर सापडण्यात आलं होतं. हडप्पा शहर हे बघा हे जर तुम्ही बसने आले ना तर तुम्हाला अशा टेम्पोमध्ये वर यावं लागतं कारण खाली तुमच्या बसेस पार्क करायच्या आणि ह्या अशा 4x4 मध्ये टेम्पोमध्ये वर यायचं आणि मग वर तुम्ही येऊ शकता. आपली गाडी असली आपण येतो. हे आहे कालो डोंगर बघा. इथं वर आहे दत्ताचं मंदिर. खूप थंड हवा आहे इथं. बाहेर ऊन आहे पण हवा थंड आहे. श्री दत्त भगवान की जय. हे दुकान आहेत बघा इकडे. अबे हे आले तर अबे किती मोठं आहे पण हे काय आहे किती विचित्र आहे हे. काय येत आहेत लोक इथे. इम्पोर्ट दुकान आहे. आई शपथ. अरे किती आहे. तुम्हाला जे दिसते आता लेफ्ट साईडला रन ऑफ कच आहे. असं पूर्ण व्हाईट सगळं दिसतंय ते. पलीकडेच पाकिस्तान बॉर्डर आहे आणि या साईडला जे आहे हे सगळं समुद्राचं खाडी टाईप आहे राईट साईडचं. आणि या समोर दिसतंय व्हाईट ते रन ऑफ कच. तर इथं बघितलं समोर दत्ताचं मंदिर आहे आणि आपण बघितलं इथं पाकिस्तान बॉर्डर दिसती थोडी पण ते काय फॉग असल्यामुळे जास्त दिसली नाही पण दिसती थोडीशी. आणि इथं दुर्बीण आहे ते मुलं घेऊन भेटतात 10 20 100 रुपयामध्ये त्यांनी दिसती म्हणतात पण आम्ही काय बघितलं नाही कारण फॉगच एवढं होतं काय दिसणार माहीत नाही. तर आता जाऊ आपण कचसाठी. फायनली आपण पोचलो आहे कचला आणि रण उत्सवपासून आम्ही हे बुक केले भुंगे म्हणतात भुंगा यांना म्हणतात. तर हे जवळजवळ काहीतरी 2.5-3 किलोमीटर लांब आहे कारण ते टेंट आम्ही जे बघू होतो ते ऑलमोस्ट बुकिंग फुल होते. आज पौर्णिमा असल्यामुळे बुकिंग फुल आहे त्यामुळं आम्ही इथं हे भेटलं आम्हाला आम्ही हे बुक केलं. तर आता बघू फ्रेश होऊ आणि आपण जाऊ आता कचला रणोत्सवला.
गाडी आम्ही इथंच पार्क केली मागं, कारण MP चे CM येणार आहे म्हटले. प्रोटोकॉलमुळे त्यांनी इथं त्यांनी पार्क करायला लावली गाडी आम्हाला. आणि आता आम्ही चाललोय सर सर पोलीसला सांग ना आपला एक फोटो काढून देतो. पोलीसला सांग. ते मुलं आहे ना उभे. हो. तोपर्यंत इकडे शॉपिंग मार्केट आहे. हा जो रोड आहे आणा ना काढ. समोर पण आहे. आता आज नेमकी आज VIP येणार आहे म्हणून मिनी ट्रेन असल्यामुळे त्यांनी बरेचसे पॉईंट बंद करून ठेवलेत. हे बघा इकडं तिकडं सगळं पोलीस आहेत. उत्सवमध्ये येण्यासाठी इथं पास लागतो ॲक्च्युली, आणि आम्ही तो ऑलरेडी ऑनलाईन काढला होता, तर आम्हाला त्याचं टेन्शन नाही. तर आता गाडी इथं पार्किंग इथं गाडी इथं पार्क करून आपल्याला बसने आतमध्ये जावं लागतं ॲक्च्युली आतमध्ये. आपण बसने आतमध्ये जाऊ इकडनं. आता हे बघा इकडं पार्किंग आहे मागं, समोर बस स्टॉप आहे, बसने आता जायचं. हे बघा समोर बस स्टॉप, इथं बसेस आहेत सगळ्या, आणि या बसेसने आपण जायचं आहे रणोत्सव. चला आपण जाऊ आता बसेसने जाऊ. ही बस आहे अशी ड्रायव्हर. बसने आपण आता चाललो आहे. 2 मिनटाचा रस्ता काही जास्त मोठा नाही आहे. मी पुढंच बसलो. काही मागं बस आहे. बसमधनं उतरून आम्ही आता समोर आहे तो कच्छ. हे बघा व्हाईट कच्छ, सगळं व्हाईट कच्छ आहे. लोकांनी थुकून पण टाकला लगेच पांढऱ्या रेतीवर. सनसेट ज्याच्यासाठी आपण इकडं आलो होतो. इकडं ते मीटर्स दिसत. बघ कसले गुडीशिव ते काय असतं आपल्या गुढी पाडव्याला काय वापरतो. हा गाठी गाठी गाठी. कसले बघ हे. थांब इथे थांब. हे बघा सनसेट आणि ही व्हाईट सँड. फुल व्हाईट सँड. नजर फिरेल तिथं फक्त व्हाईट सँड. तर बघा हे सनसेट. खूप छान.
खूप छान दिसते. म्हणजे मला तर मी सांगू शकत नाही किती छान आहे. आणि हे मागं बघताल तुम्ही सनसेट झाला आहे. हे बघा, हे चंद्र आहे मागं दिसला तुम्हाला. हे बघा चंद्र आहे इथं मागे, इकडं मागं चंद्र आहे, इकडं मागं सनसेट झाला आहे. आणि हे पूर्ण व्हाईट आहे, मीठच मीठ. आणि म्हणजे हे प्रत्यक्षात छानच दिसणार आहे. म्हणजे रात्री जरी बघितलं मी छान दिसेल, पण मला हे सांगता येतं तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसेल सांगता येणार नाही. तर मी प्रयत्न नक्की करेल पण दाखवायचं. तर बघितलं आपण, सनसेट बघितलाय, रण ऑफ कच बघितले, खूप व्हाईट. सुंदर सनसेट होता. कसं वाटलं तुला? खूप छान होतं. लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. हा यावं म्हणजे सगळ्यांनी. ट्रिपमध्ये खरंच यावं. योगदान खरं आमचं सिद्धेशचं आहे. त्यांनी आम्हाला, तो स्वतः निघला, मम्मी निघलो, मग सोनाली निघली. माझ्या हर एक सोलो ट्रिप मध्ये हे दोघं येणार आहेत, घुसणार आहेत मध्ये मध्ये. ती सोलो ट्रिप नसते, फ्रेंड्स सोबतच सोलो ट्रिप असते. सोलो ट्रिप निघती, पण त्यात आम्ही जॉईन होऊन जातो. सोलो ट्रिप तू काढू शकत नाही तसंही. हो, तुम्ही मला एकटं सोडणारच नाही. मग आमच्या शेड्यूलला माझ्या पण येणार नाही तशी. हा, ते पण खरं ते आहे. बरं आहे. मित्रांशिवाय काय फिरण्यात मजाच नाही अशी. नाही पण ठीक आहे, छान होतं. खूप सुंदर आहे आणि सगळीकडे एकदम पूर्ण पांढरी चादर पसरली आहे असं दिसतंय. पूर्ण व्हाईट सँड आहे, तुम्ही बघतालच. आणि इथलं मॅनेजमेंट पण बऱ्यापैकी छान आहे. हा. आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आला सिटीत आल्यावर खूप छान आहे. म्हणजे येण्याला काही हरकत नाही आहे. Must फॅमिली visit. सोबत पण येऊ शकता. येस, मस्त विजिट. आणि पौर्णिमेला तुम्ही मोस्टली येऊ शकता. आता आज पौर्णिमा आहे, रात्री दिसेल कसं माहीत नाही मला, शूट कसं करता येईल, पण जसं दिसेल तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. नक्कीच. चला, बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हे आता तुम्ही बघताय कसं दिसतंय. मला माहीत नाही तुम्हाला कॅमेऱ्यात कसं दिसतंय, पण येस, प्रत्यक्षात खूप छान दिसतंय. आणि चंद्र अजून पूर्ण वर आलेला नाही आहे, तरीसुद्धा हे थोडंसं छान दिसतंच ॲक्च्युली. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच सनराईजचं पण घेऊन येत आहे. तोही ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि त्यामध्ये अजूनही